सोयगाव तालुक्यातील निंबोरा व गोंदेगाव इथे अवैध सावकारी करणाऱ्यांवरती पडले छापे। आज दिनांक 21 मार्च दुपारी 4 वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की तालुक्यातील दोघांवरती अवैध सावकारी तक्रारी दाखल होत्या। जिल्हा निबंधक विभागाच्या वतीने 2 पथकांनी तालुक्यातील निंबोरा आणि गोंदेगाव सावकारांच्या घरावर छापे टाकून कागदपत्रे जप्त केली आहे। सदरील प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे। गोंदेगाव येथील सुधाकर महाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून निबंधक विभागाच्या 2 पथकाने रमेश बापू निक्कम राहणार निंबोरा, संदीप नेरपगारे राहणार गोंदेगाव यांच्या घरावर झाडझडती घेतली व रमेश निक्कम यांच्या घरातून 5 ते 6 सावकारी दस्तावेज जप्त करण्यात आले आहे। संदीप नेरपगारे यांच्या घरातून कोरे धनादेश जप्त करण्यात आले आहे। पथकाने 8 कर्मचारी व 5 तास चौकशी केली। छत्रपती संभाजीनगर विभाग सहनिबंधक शरद झरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपनिबंधक सुरेखा पुपाटे, सहाय्यक निबंधक संजय काजुलवाड, प्रमोद सावित्री, दिलीप रावणे, केडी काकडे, केसी शेख, वैशाली इसगे, के.एस. जरारे, एस.आर. घुगे यांच्या पथकाने चौकशी केली। या कारवाईमध्ये अवैध सावकारी करणाऱ्या धाबे दणावले असून गुन्हे सिद्ध झाल्यास कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सदरील पथकाने दिली आहे।